अड्याळ येथे सुप्रीम कोर्टाने SC/ST उपवर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्णयाच्या विरोधात भर पावसात भव्य मोर्चा काढण्यात आला। व्यापारी प्रतिष्ठान, शाळा, कॉलेज बंद ठेवून 100% प्रतिसाद देण्यात आला। दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोज बुधवारला दुपारी 12 वाजता दरम्यान संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सुप्रीम कोर्टाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती उपवर्गीकरण आणि अनुसूचित जाती जमाती यांना क्रिमिलेअर अट लागू करा याबाबत सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला तो अनुसूचित जाती जमाती मध्ये फूट पाडण्याचा असून जातीत तेढ निर्माण करण्याचा तो प्रकार असून भविष्यात अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण संपविण्याचा हा डाव आहे। तो निर्णय सुप्रीम कोर्टाने मागे घ्यावा आणि या निर्णयाची संसदेने अंमलबजावणी न करता संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो रद्द करण्यात यावा याकरिता भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सदर मोर्चा बाजार चौक येथून निघून मोर्चाचे रूपांतर ग्रामपंचायत समोरील भव्य पटांगणात सभेत करण्यात आले। मोर्चाला माजी प्रभारी सरपंच मुनीश्वर बोदलकर, डॉक्टर गणेश मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य आशिष नैताने, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, सामाजिक कार्यकर्ते बालक गजभिये, शिवप्रसाद पेंदाम यांनी मोर्चाला संबोधित केले। मोर्चा शांततेत पार पडला। यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। पवनी येथील तहसीलदार मोर्चास्थळी उपस्थित न झाल्यामुळे अड्याळ येथील ठाणेदार धनंजय पाटील यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आले। देण्यात आलेल्या निवेदनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये अनुसूचित जातीचे वर्गीकरण आणि अनुसूचित जाती जमातींना क्रिमिलेअर न लावता संसदेत घटनादुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा, न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया जुडे सर्व्हिसचे गठन करून SC/ST OBC भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी आरक्षण लागू करावे, SC/ST OBC भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल 9 मध्ये त्यांचा अंतर्भाव करण्यात यावा, सर्व जाती समूहाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, खाजगी संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे वरील मागण्यांचा समावेश आहे। निवेदन देताना माजी सरपंच मुनेश्वर बोदलकर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष चिंटू अंबादे, सामाजिक कार्यकर्ते बालक गजभिये, सामाजिक कार्यकर्ते तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, ग्रामपंचायत सदस्य आशिष नैताम, दिलीप वलके, पंचायत समिती सदस्य स्मिता गिरी, जयेंद्र चौहान, प्रतीक रामटेके, कमलेश चौहान, सत्यजित चौहान, आशिष अंबादे, मुकेश देशपांडे, डॉक्टर संघरत्ने, भीमराव खोब्रागडे, अमित रामटेके, अश्विन मडकवार, आशिष मेश्राम, शिवप्रसाद पेंदाम, परीस कोडापे, रमेश बनसोड, सुरेश कोडापे, प्रेमसागर गजभिये, देवदास कोडापे, श्रीहरी खरवडे, रामदास खोब्रागडे, कल्पना जांभूळकर, प्रीती आजबले, चंदन राऊत, प्रशांत शहारे, नरेंद्र पंधरे, मधुमाला कोडापे, पारस कोडापे, राजेश बनसोड, सुरेश कोडापे, देवदास कोडापे, अनिल मेश्राम, कल्पना जांभूळकर, रविकिरण राऊत, भीमराव वाहने, अमोल धारगावे, सुमित बावने, गौरव टेकाम, माया खोब्रागडे, भारती कोडापे, कल्पना कोडापे, नर्मदाबाई वेलके, दिलीप ढवळे, देवनाथ देशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। मोर्चाला बंद सहकार्यकरिता व्यापारी प्रतिष्ठान यांनी मोलाचे सहकार्य केले आणि सर्व नागरिक आणि महिला यांनी बंद आंदोलनात सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024ला दिलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आरक्षणाच्या विरोधात जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेले आहे त्या निर्णयाच्या विरोधात आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे नागरिक आज रस्त्यावर उतरलेले आहे आणि आज अड्याळ या ठिकाणी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आणि त्यानुसार आज भव्य मोर्चा सुद्धा अड्याळ या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि ते दृश्य आपण सत्य पोलीस टाइमच्या माध्यमातून आपण पाहू शकता। जय संविधान, जय संविधान। आज अड्याळ या ठिकाणी आरक्षण बचाव कृती समिती
आड्याच्या वतीने भारत बंदच्या आयोजनानुसार या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या विरोधात अ ब क ड असे उपवर्गीकरण केले आहे, तर सुप्रीम कोर्टाला या अनुसूचित जाती आणि जमातीत उपवर्गीकरण करण्याचे काय कारण आहे? म्हणजे यामागे या सुप्रीम कोर्टाच्या मागे नेमकं कुणाचा हात आहे हे आपण ओळखलं पाहिजे. कारण सुप्रीम कोर्टाचा जो जज आहे तो कोणाच्या तरी पाठीमागचं राखण करत आहे, कोणाचा तरी राखणदार आहे. आणि या सुप्रीम कोर्टानं जो जजमेंट दिलं एवढं भारतीय बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, त्या संविधानाचा त्या सुप्रीम कोर्टाच्या जजला आपल्याला बरोबर न्याय देता येत नसेल तर त्या जजला सुद्धा त्या ठिकाणी राहण्याचा अधिकार नाही. कारण हा सुप्रीम कोर्टाचा जज या अनुसूचित जातीमध्ये झगडे लावण्याचा भाग काम करत आहे. या सुप्रीम कोर्टाच्या जजचा मी प्रथम या बंदच्या ठिकाणी निषेध करतो की ज्या सुप्रीम कोर्टाने या अनुसूचित जाती जमातीमध्ये वर्गीकरण करून त्याला कमजोर करण्याचं काम करत आहे आणि त्यामध्ये भांडण लावून त्यांचं आरक्षण खतम करण्याचा या सुप्रीम जजचा हा निर्णय आहे. आणि अशा या सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिला आहे त्यांचा मी निषेध करतो. जरी सुप्रीम कोर्टाने अशा पद्धतीचा निर्णय दिला असेल तरी या ठिकाणी भारतीय संसद आहे, आपली लोकशाही आहे, गणतंत्र आहे, ते सुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध जो न्याय दिला तरी त्याच्या विरोधात आपण तो संसदेमध्ये ठराव पास करून तो निर्णय मागे घेण्याचा अधिकार संसदेला आहे. जरी सुप्रीम कोर्टाने घेतला असेल तरी तो रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे. म्हणून या आपली जे संसद आहे, जो या देशाचा पंतप्रधान आहे, तो सुद्धा आपल्या लोकसभेमध्ये ठराव घेऊन हा कायदा रद्द करू शकतो. आणि जो विरोधक पक्ष आहे त्यांनी त्याला समर्थन द्यायचं आहे. तर असं कुठं होताना दिसत नाही. कारण आम्ही पाहतो तिकडून सुप्रीम कोर्ट जज देतो आणि तेलंगणाचं सरकार जो काँग्रेसचं सरकार आहे त्याला समर्थन देतो. याला आपण काय म्हणावं? हे योग्य नाही. म्हणून जो विरोधात बसलेला सरकार आहे, जो केंद्रात विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, त्यांनी सुद्धा या निर्णयाचा विरोध करायला पाहिजे. त्यांनी सुद्धा रस्त्यावर यायला पाहिजे. आणि हा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने तो तात्काळ मागे घ्यायला करायला पाहिजे. कारण 5 वर्षापूर्वी लोकसभेचा विरोधक नव्हता, आता विरोधक आहे. म्हणून विरोधकाची आपली महत्वाची जबाबदारी आहे की त्यांना विरोध केला पाहिजे. फक्त त्या ठिकाणी चंद्रशेखर राव नाईक आझाद समाज पार्टीचे त्यांनी लोकसभेत विरोध केलेला आहे. जरी लोक जनशक्तीच्या पार्टीचे 5 खासदार त्या संसदेत आहेत जे मोदी सरकारात असतील त्यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. परंतु विरोधक ज्या ठिकाणी आपले राहुल गांधी आहेत विरोधक म्हणून त्यांनी बजाची भूमिका घेतलेली आहे. त्यांनी आपला आवाज त्या ठिकाणी उठवलेला नाही. त्यांची सुद्धा महत्वाची भूमिका आहे. म्हणून विरोधकाची भूमिका सुद्धा महत्वाची असते. म्हणून मी या ठिकाणी अधिक न बोलता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो त्यांनी तात्काळ घ्यावा, मागे घ्यावा आणि संसदेने आपली भूमिका पार पाडावी एवढंच बोलतो. आणि मी माझे 2 शब्द या ठिकाणी समाप्त करतो. जय भीम, जय भारत, जय आदिवासी. अरे हर तो जुर्म की लड़ाई में